सद्गुरू बळवंतांच्या नावाने चांग भलं. आज्ञाभंगांचे विचित्र प्रायश्चित. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा नदीकाठची 2 जवान धनगर मुले मामांच्या कळपावर नोकरीस राहिली होती. त्यांची लग्ने लहान वयांच्या मुलींशी झालेली होती. लग्नानंतर घरच्या वडील माणसांनी या मुलांना कामावर पाठविले होते. 1-2 वर्ष गेल्यावर त्या तरुणांना संसार सुखाची इच्छा झाली. आम्ही गावाकडे जातो असे ती मामांना वारंवार म्हणू लागली. तूर्त नको असे मामा त्यावेळी उत्तर देत. अखेर त्या दोन्ही जवानींनी एक कट केला. मामांना न सांगता आपल्या गावाकडे पळाले. गावात पोहोचले. पत्नीची एकांतात रात्री भेट घेण्यासाठी तीचकडे जाऊ लागताच एक नाग फणा काढून समोर आडवा येऊ लागला. त्या दोघा जवानांना हा एकच अनुभव दररोज येऊ लागला. कित्येक दिवस घरात राहूनही पत्नीची भेट घेताच आली नाही. ते वैतागले. दोघे एकमेकास आपला समान अनुभव सांगून मोठी काळजी करीत बसले. सुदैवाने बऱ्याच उशिराने त्यांच्या लक्षात आले की आम्ही मामांना चकिवल्यामुळे मामाच नागाचे रूप धरून आमचे नाग पकडीत आहेत. तशी त्यांची खात्री झाली. त्यांना पश्चाताप झाला. ते दोघे मामांकडे कामावर परतले. समोर येताच मामांनी त्यांची लबाडीबद्दल चांगलीच खरडपट्टी काढली. खाली मान घालून मामांचे बोलणे दोघांनी ऐकून घेतले. काही दिवस काम करीत राहिले. अखेर मामांनी आपण होऊन त्यांना गावाकडे पाठवण्याची आज्ञा दिली. यावेळी घरी गेल्यावर त्यांच्या प्रपंचाला कोणताही अडथळा आला नाही. तरी तुम्हाला कशी वाटली आज्ञाभंगांचे विचित्र प्रायश्चित करण्याची मामांची पद्धत? तरी प्लीज कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. थँक यू सो मच गायस एव्हरीवन.